गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी नंदिनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आजची सकाळ पण पावसानेच झालेली आहे आणि आमच्या इकडे झड लागली आहे. 2 दिवस झाले अजिबात पाऊस काही उघडत नाही आणि तुम्ही बघू शकता हा पाऊस आमच्याकडे रात्रभर आलेला आहे. रात्रभर सतत सुरू आहे. तुमच्याकडे पण पाऊस सुरू आहे का? असं वाटतंय की जून जुलैचा पूर्ण पाऊस मेमध्येच पडतो की काय. आणि मग आता मी थोडंसं खाली जाते कारण आईला थोडं बाहेर जायचं आहे नागपूरला. आईने इकडे नाश्ता बनवून ठेवला होता उपमा, तर उपमा खाऊन घेते मी आधी आणि मग बाकीचे कामं करेन. कारण आईला जायचं आहे नागपूरला. ॲक्च्युली माझी बहीण नागपूरला शिकते तर तिची पॅरेंट्स मीटिंग आहे. आणि माझा भाऊ बघा पूर्ण भिजून आलेला आहे कारण आईला बसस्टँडवर सोडायला गेला होता सकाळची ट्रॅव्हल्स असल्यामुळे. नंतर आई गेल्यानंतर थोडीशी घरातली कामं करून घेते मी, झाडझूड वगैरे, आणि स्वयंपाक पण करायचा आहे. तर पोटभर नाश्ता झाला आहे सकाळीच. तर थोडंसं दुपारच्या भुकेसाठी थोडासा मसाले भात बनव म्हणे माझं, कारण कुंदनला पण दुपारी भूक लागते. त्यामुळे थोडासा तिघापुरता मसाले भातच करून घेतला मी. आणि इकडे आई आली होती संध्याकाळी. आईने हापूस आंब्याची पेटी आणली होती नागपूरवरून, देवगड हापूस आंबा. कारण आंबे सर्वांनाच आवडतात आमच्या घरी. कुंदनला, मला, माझ्या आईला, भावाला सगळ्यांनाच आवडतात. आणि कुंदनसाठी थोडेसे स्नॅक्स घेऊन आली होती, खाऊ थोडासा, चिप्स वगैरे, बिस्किट वगैरे, आणि थोडंसं सामान आणलं होतं पुन्हा. आणि कुंदन बघा मस्त एन्जॉय करताय, इकडे चिप्स एन्जॉय करताय कुंदन आणि मी आंबे एन्जॉय करताय. तर तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब